मनापासून आभार दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. फ्रेश मॅच कडे आम्ही घेऊन आलो. मॅच क्रमांक 5. आज थोडंशा चालू आहे पण असं सारखं नाही बोलायचं कारण की नंतर वेळ वाया जातो. पण आता बऱ्याच वेगानं मॅचेस चालू आहेत आणि थँक्यू सो मच ऑल द टीम्स. खूप स्पीडअप तुम्ही मॅचला ठेवला. सध्या टॉस जिंकला चॅलेंज बॉईज अँड ही सेट सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करणार आहोत. 2 चेंडू त्यांनी हाताळले. त्यामध्ये पहिला वाईट होता, त्यानंतर 2 धावा प्राप्त केलेत. दानासंग वॉरियर्स टीम लॉफ करायचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल दिलाय. मिड ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली आहे. विकेटचं पतन होईल. बॅटिंग करत असताना अतुल या मॅच मध्ये जास्त वेळ थांबू शकले नाहीये. एक मॅरेथॉन इनिंग ते करू शकले नाहीयेत आणि अखेरीस आपण पाहिलं तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट तुम्ही बोलू शकता. टाइम प्रॉपर झालं नाहीये आणि त्यानंतर मिड ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली आला. विकेटचं पतन. अनसंग वॉरियर्स टीम द अनसंग वॉरियर्स मी विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पाठवा दादा. एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर पाठवून ठेवा. द अनसंग वॉरियर्स टीम योगेश जगताप मैदानामध्ये दाखल होत आहेत. मिस्टर राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पोलीस कार्य खूप चांगल्या पद्धतीने बजावतात. मात्र क्रिकेटची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावरती आहे. आदरणीय सचिन भाऊ तळेकर साहेब सध्या व्यासपीठामध्ये उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते एक सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. दत्तात्रय म्हात्रे सर इथून पुढे आपण पाहिलं तर रायगड मेडिकल असोसिएशनचा संपूर्ण आपण पाहिलं तर कार्यक्रम पेन मध्ये आहे आणि त्यासाठी ते दाखल होत आहेत. म्हणजे रायगड मधील संपूर्ण डॉक्टर्सची जी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यासाठी इथून पुढे ते दाखल होत आहेत. सचिन भाऊ तळेकर साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. अर्थातच दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये इथे घेतला जाईल. पुढच्या स्पर्धेसाठी ते दाखल होत आहेत. जी स्पर्धा आपण पाहिली तर रायगड मधील संपूर्ण डॉक्टर्सची लीग असते आणि रायगड कार्यक्रम आणि त्यासाठी आपण पाहिले तर दाखल होत आहेत. डॉक्टर्स संपूर्ण आपण पाहिले तर कार्यक्रम मेन हँडल ज्या पद्धतीने दत्तात्रयजी म्हात्रे सर करतात आणि यंदाच्या वर्षी देखील ते त्या स्पर्धेचा त्या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेत. थँक्यू सो मच दत्तात्रयजी म्हात्रे सर. आपला आभार व्यक्त करतो. शिक्षक म्हणून पेशा त्यांचा आहे. बरेच विद्यार्थी त्यांनी आतापर्यंत घडवले. बऱ्याच समालोचकांसोबत ते सातत्याने आपण पाहिले तर सोबत राहिले. त्याचबरोबर व्यासपीठावरती थँक्यू सो मच दत्ता सर. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी व्यासपीठावरती एक मोठी उपस्थिती. इट्स अ नो बॉल. लॉफ्ट केला चेंडू आपण पाहिले तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. नो प्लस 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अंधेरी विभागाचे सन्माननीय आदरणीय सुधीर भाऊ भोंडसाहेब आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. थँक्यू सो मच आदरणीय सन्माननीय सुधीर भाऊ साहेब. आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो, थँक्यू सो मच. 2 दिवस या स्पर्धेचा भाग बनण्याची मला संधी मिळाली. मी आदरणीय सचिन भाऊ तळेकर आणि त्यांची संपूर्ण कमिटी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परंतु जाता जाता किरण एकच गोष्ट सांगतो की मला माहिती नाही की आयुष्यामध्ये किती पैसा किंवा किती संपत्ती मिळेल, पण एकच गोष्ट या मंचावरून घेऊन जाईन की सचिन भाऊ तळेकर यांनी जी माणसं जोडली ती माणसं जोडण्याची शक्ती आम्हाला मिळू दे किंवा ती माणसं जोडण्याची कला आम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ दे, एवढीच इच्छा व्यक्त करेन. आणि पुन्हा एकदा आदरणीय सचिन भाऊ तळेकर आणि त्यांची संपूर्ण कमिटीचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा आवाज ऐकला आणि पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना होत आहेत. इथून पेनचा प्रवास करायचा आहे. 10 धावा स्कोर कार्डवरती.
लॉफ प्रयत्न, फटका चांगला खेळला तोपर्यंत खेळाडू आहे कदाचित वन बाउन्स निघून जातोय, निघून जाईल सीमा पार, येईल 4 येईल 4 येईल चौकार. टीम 14 या धावसंख्येवरती 14 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम मॅच. चॅलेंजर्स बॉयज टीम सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करते आणि द अनसंग वॉरियर्स टीमचा वॉर चालू झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्यात. अतुल माघारी गेलाय, मात्र योगेशनं मॅचची जबाबदारी घेतली आहे आणि राहुलनं मॅचची जबाबदारी घेतली आहे. दोघेही मॅच मध्ये धावा अक्षरशः आपण पाहिलं तर दोघांच्याही बॅट मधून चालू झालेत. प्रत्येक ओव्हर मागे ड्रिंक ब्रेक थोडासा आपण थांबवणार आहोत. टीम थँक्यू सो मच. आणि विनंती करेल प्रत्येक ओव्हरमध्ये थोडासा वेळ आपण वाचूयात. गोलंदाजीसाठी दाखल झाले ती विवेक ओव्हर क्रमांक 2 मध्ये. कॅप्टन कूल बोलू शकतो. येस, कॅप्टन लिडिंग ऑफ दी फ्रंट. विवेकने जबाबदारी घेतली या मॅच मध्ये. आता गोलंदाजीसाठी तो दाखल झाला. एका बाजूला स्ट्रायकिंगला तू राहुल यांना पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश यांना तू पाहतोय. कारण की पोलीस कार्य चांगल्या पद्धतीने बजावत असताना क्रिकेटही सांभाळलं राहुल यांनी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर योगेश यांच्याकडे भरपूर लक्ष असेल, कारण की ऑलरेडी योगेश यांच्याकडे जी कला आहे, योगेश यांच्याकडे जो अनुभव आहे, तो कुठेतरी अनुभव टीमच्या कामाचा आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 वरती स्थिर आहे. 14 ऑन अ स्कोर कार्ड. काही शेवटच्या मुवमेंट पर्यंत ही स्पर्धा आली, कारण की मॅच क्रमांक सध्या 5 चालू आहे आणि अजून विचार केला तर 3 मॅचेस बाकी आहेत. लॉफ करायचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढलाय. पूर्णपणे फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय. फाईनला खेळलाय, फाईन मध्ये येतील 4 धावा, येईल चौकार. मॅचची कहाणी आणखीन बदलतीये आणि धावा आता मात्र गोळा होत आहे. चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा प्लीज. विनायक भाऊ, गणेश दादा, गणेश दादा चेंडू पोहोचवतोय. 2 मिनिटं दादा. फुल टॉस होता आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढलाय राहुल यांनी, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. मनगटाच्या साह्यानं पूर्णपणे फ्लिक केला. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अंधेरी विभागाचे सर्वांनी आदरणीय सुधीर भाऊ साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. या चौकारानं स्वागत केलं त्यांचं. मी म्हणेल की टीमची टोटल आता मात्र जम्प करते 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ स्कोर कार्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. हवा सुटली सध्या थोडीशी मैदानामध्ये, कारण की या हवेचा उपयोग कदाचित होऊ शकतो. म्हणजे हवा सुटली ती आपलीच आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 18 वरती आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत सध्या. विवेकला थोडंसं स्वागत केलंय चौकारानं. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि कॅप्टन वरती थोडासा वार केला, मी म्हणेल पलट वार केलाय थोडासा. ओहो हो, वेग होता, भरपूर वेग होता. भन्नाट चेंडू हाताला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. बॅट इन्व्हॉल्व नाही अंपायरनं सांगितलं. मात्र हे उत्तर होतं पहिल्या चौकाराचं. हे उत्तर होतं पहिल्या चेंडूचं. जो पहिला चेंडू चौकार मारला त्या चौकाराच्या विरोधामध्ये हे उत्तर दिलंय. आतापर्यंत शाळेमध्ये शिकलोय, ऍक्शनला रिॲक्शन भेटते. ही ऍक्शनवरची रिॲक्शन होती. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम स्पर्धा ज्या पद्धतीने जितेंद्र दादा कदम सर असतील, आमचे सचिन भाऊ तळेकर साहेब असतील, या संपूर्ण एवन जोडी आणि संपूर्ण कमिटी. लॉफ केलाय सरळ बॅटना चेंडू उचलून फेकून दिला जातोय की काय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, योगेश अपने मस्ती में. व्हाट अ बॅटिंग. योगेशने या मॅच मध्ये कॅप्टन वरती वार केला. हा सीमा पार होता, पलटवार होता. व्हाट अ बॅटिंग योगेश. काय फटका केला, जागेवरून उचलून फेकून दिला. जहां पे मसले बड़े बड़े होते वहां पे योगेश खड़े खड़े लगाता है. स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरून उचलून फेकून दिलं त्यानं. टीमची टोटल गाडी रंपम फो निघाली आहे 25 या धावसंख्येवरती.
25 on a scorecard. What a batting. बाबच्या कदाचित चेंडू आलाय मैदानामध्ये आणि दोन्ही बाजूनी चेंडू आलेत. मॅच बॉल पण आलाय कदाचित नाही, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर येस, आणि थोड्या वेळानंतर आपण पाहिलं तर तो यूज केला जाईल. मात्र सध्या ज्या पद्धतीने योगेशची बॅटिंग, राहुलनं जी एक धाव घेतली तिथून योगेशला संधी भेटली. योगेश खडा आहे तो सबसे बडा आहे, कारण की त्याची हाईटही फॅक्टर आहे ज्या पद्धतीने त्याची. आणि त्यानंतर टीम मिटिंग पाहतोय, 3 खेळाडू गोलंदाजाच्या बाजूला आलेत. टीम हडल झाला, टीम मीटिंग झाली. क्या करेंगे, कैसे करेंगे, इसको कैसे रुकाएंगे, कारण की याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या, मॅचची धावसंख्या थांबली. इसको पकड झाला तो मॅच जिंकायला. सीधी बात, नो बकवास, तू असं बोलू शकतोस. ओह यॉर्कर भन्नाट. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जवाब. 6 का जवाब यॉर्कर से देंगे, देंगे जरूर जनाब. हे उत्तर दिलंय. आरेला कार, आप शेर है, हम सबा शेर है, आप बाहुबली, हम ग्रेट खली. ती खलीबली मॅच मध्ये बघायला भेटली. ईट का जवाब पत्थर से दिया गया, 6 का जवाब विकेट से दिया गया. काय मॅच बनली आहे. यॉर्कर होता, भन्नाट होता. तू टोक्रशर बोलू शकतो इंग्लिश मध्ये, बुंदा चेंडू मराठीमध्ये बोलू शकतो, अंगठा तोड चेंडू बोलू शकतो, आणि परफेक्ट यॉर्कर बोलू शकतो. अप्रतिम चेंडू, पायामध्ये बेड्या ठोकल्यात पूर्णपणे. 75 चा प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातो. विवेकची चर्चा मुंबईच्या क्रिकेट पासून महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये का होते हे विवेकने दाखवलंय. हम भी कच्चे गुरु के छेले नाही आहे. मोठमोठे गार केलेत याही गोलंदाजांना आतापर्यंत यॉर्कर मध्ये, आणि तेच केलं आताही. बॅटिंग साठी दाखल झालेत नवीन फलंदाज प्रकाश राठोड. बॅटिंग साठी दाखल झालेत न्यू बॅटर. टीम आपण पाहिले तर यावेळी देखील आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू हाताळला जातोय. विकेटच्या आधी आपण पाहिलं 75 होता, जशी विकेट आली तशी 68 झाला. हा फरक पडला विकेट. सध्या माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही, मी ज्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलो, सचिन भाऊ तळेकर सर माझ्यासोबत जोडलेत. वेलकम सर. धन्यवाद किरण. बरेच प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत, तयार राहा तुम्ही. जॉब करण्याचा प्रयत्न, काय भन्नाट वेग आहे विवेकने दाखवून दिले. भाऊ काय बोलाल या गोलंदाजी बद्दल? एक चांगला गोलंदाज मी इकडचं बोलू शकतो. सातबांगल्यातील राम लखन, म्हणजे राम म्हणजे विवेक असेल तर लखन म्हणजे कार्तिक असेल. हे 2 जोडगोळी आहेत आमच्या विभागातून वरच्या लेवलला जाण्यासाठी. खूप वर्ष त्यांच्या पाठोपाठ मी पाठलाग करतोय त्यांना की व्यावसायिक क्रिकेट खेळत जा, जेणेकरून तुमचं नाव व्यावसायिक क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव पसरलं जाईल. ज्याप्रमाणे भरत लोहार, असलम शेख, मी आज मला खूप आनंद होत आहे बोलायला की हे जे घडवलेले खेळाडू आहेत, तसेच हे आता ते दिसत आहेत खेळाडू. एक नयन म्हणून आहे, चांगला फिरकी गोलंदाज आहे आपल्या विभागाचा. त्याला पण मी तेच सांगतो की तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्रिकेटच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरत जा, जेणेकरून तुमची ओळख चांगल्या नावलौकिकास जाऊ शकेल. असहमत आहे तुमच्या मताशी. 26 धावसंख्या, माफ करा 25 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. भाऊंचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर इथून मोठे झालात, हा व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. या खेळा, स्वतःला सिद्ध व्हा, मात्र व्यावसायिक क्रिकेटर बना. जर तुमच्यामध्ये खरी क्षमता आहे, जी क्षमता विवेक यांची भाऊने ओळखली, आणि यासाठी विवेक यांना खऱ्या अर्थानं भाऊ बऱ्याचदा बोलले की तू व्यावसायिक क्रिकेटकडे ओढ, कारण की तुझं व्यावसायिक क्रिकेटकडे गेलं तर अंधेरी वेस्टचं नाव जाईल, 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव जाईल, आपल्या विभागाचं नाव जाईल, आणि यासाठी हा प्रयत्न आहे, हा खटाटोप आहे. भाऊ तुम्ही आतापर्यंत बरंचसं क्रिकेट या मैदानामध्ये खेळलाय. टँगो टीम आजही आठवते ज्या पद्धतीने तुम्ही तयार केली, त्याची कॅप्टनशिप केली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लॉफ केला जातोय. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई. 6 धावेसाठी संघाची धावसंख्या 31 वरती झाली 31. भाऊ एका बाजूला आपण पाहिले तर 3रं वर्ष आहे. कुठून कल्पना सुचली की आपण
सेवन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनची एक SBS कप स्पर्धा भरवूया, ही कुठून सुरुवात झाली, नक्की कुठून सुरुवात झाली? मला सुरुवात म्हणजे जी तळमळ जितेंद्र कदम यांच्यामध्ये बघतो की व्यवसायाने ते नोकरी धंदा करतायत, पोलिसांची एवढी हार्ड ड्युटी करतात, पण क्रिकेटसाठी वेळ देतात. त्यांच्या मनातली कल्पना होती, विकास शर्मा आहेत, अमित बहेल आहेत, संदीप शिंदे आहेत, अतुल कापसे आहेत, गणेश करात आहेत, तानाजी सुतार आहेत, या सर्वांच्या सहमताने सर्वांच्या सहकार्याने आम्ही ठरवलं काहीतरी आपल्या विभागासाठी घडवायचं आहे. एक विचार आला आणि सेवन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर या एका धावेच्या मदतीने अगदी 32 वरती जाऊन पोहोचते. आज बरं वाटतं की येस, आपण जो विचार केला, जे रोपटा आपण लावलं होतं, जो बी रोवलं होतं, हळूहळू त्याचा वृक्ष होतंय. एक वेळ असेल त्याचा वटवृक्ष होईल आणि खत पाणी सर्वजण चांगल्या पद्धतीने देत आहेत. असं सॅटिस्फाईड आहात का? बरं वाटतं का? ती किक भेटले का ज्यासाठी सुरुवात केली होती? 32 धावसंख्या. बऱ्याच गोष्टीची चर्चा आपण क्रिकेटचं मैदान आणि मैदानाच्या बाबतीत चर्चा आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स या सगळ्या चर्चा होणार आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली नुकसान होतंय, मोठं, खूप मोठं नुकसान झालंय टीमला, कारण की जो फलंदाज या मॅच मध्ये थोडासा शांत होता, प्रशांतला शांत ठेवलाय. आणखीन एक विकेट. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अक्षय यांनी आणखीन एक धक्का दिला. एक विकेट त्यांच्या नावावरती राहिले. तारे सितारे विवेकला तू बोलू शकतो. विवेकच्या गोलंदाजीनंतर अक्षय आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आणि कार्तिक आपण पाहिलं तर आणखीन एक डोकेडोकी येणं बाकी आहे, कारण की विवेकची गोलंदाजी झाली. अक्षय नंतर कदाचित कार्तिक येऊ शकतो, म्हणजे कुठेतरी तुम्हाला या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे. भाऊ, मी प्रश्न विचारला होता, ती सॅटिस्फाईड, ती किक भेटली का स्पर्धा तिसऱ्या वर्षामध्ये? रोपटं तर लावलं आहे, नक्कीच त्याच्यात फळ येणार एवढं मला आत्मविश्वास आहे. माझा हा आत्मविश्वास लहानपणापासूनच आहे, जेव्हापासून मी क्रिकेट खेळतो आहे. आणि त्या आत्मविश्वासातून मी जो बोलतो, माझा शिष्य म्हणून बोलून घेईन तो भरत लोहार, कदाचित ते पण येतील आता थोड्या वेळाने. अगदी भरत लोहार सर यांची उल्लेख त्यांनी केला की या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर त्यांची मॅचचा आनंद ते घेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे 32 वरती. सुदाम दाखल झालेत मैदानामध्ये. नवीन बॅटर, थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल या मॅच मध्ये. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे, तू काही बोल, कारण की दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक, रेड कलर इज नॉट ऑल्सो लव कलर, इज कलर ऑफ डेंजर. विकेट किपिंग बघा, अप्रतिम बॉलिंग अटॅक आहे. जर चॅलेंज बॉयज कडे काय आहे, बॉलिंग अटॅक आहे. हमारे पास तोफ खान है, बॅटिंग अटॅक पण या टीम कडे, मात्र बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग पॉइंट दिसेल तो चॅलेंजर टीमचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भाऊ माझ्यासोबत जोडले, तर त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला. येस भाऊ, टीमची टोटल आपण पाहिली तर 3 ओव्हरच्या अखेरीस स्थिर आहे 32 वरती. मॅच एका बाजूला चालू आहे आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर आता 7 धावा या ओव्हर मध्ये दिलेत. एक विकेट घेतली आहे, एक षटकार खाल्लाय, तरी 7 धावा आहेत. म्हणजे काय गोलंदाजी लेवलचं असेल. 3 डॉट, एक विकेट आले आणि एक सिंगल, एक षटकार आलाय. भाऊ, दुसऱ्या बाजूला चर्चा करतोय की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण पाहिलं तर आज तुम्ही महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 आपण पाहिले तर असिस्टंट कोच म्हणून तुमची निवड झाली आहे आणि आपल्या विभागातील खेळाडूंना तुम्ही काय सांगू शकता? 51 लाखाची एक मोठी स्पर्धा आहे जी नोव्हेंबर मध्ये खेळली जाणार आहे. ब्रिजेशजी सोलकर साहेब आणि भूपेंद्रजी सिरा साहेब यांच्या संयुक्त विद्यमानानं एकनाथजी सोलकर साहेब फाउंडेशन आणि रोज मिल्क लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्पर्धा आहे. काय बोलाल आज तुम्ही? असिस्टंट कोच आहात, आपल्या विभागातील खेळाडूंना काय सांगाल? मी सर्व खेळाडूंना एकच रिक्वेस्ट करेन, मी पाठिंबा कायम तुमच्यासाठी माझा असणारच, पण तुमचाही तेवढेच प्रयत्न पाहिजेत. एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप लीगचं पहिलं सीझन. काल स्वतः फाउंडर मेंबर आहेत ब्रिजेश सोलकर सर, ते स्वतः आले होते या कार्यक्रमाची उद्घाटन प्रसंगी. तेव्हा त्याने बघितलं की नाही, खूप होतकरू खेळाडू दिसत आहेत. मी सर्व खेळाडूंना एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म हे भरा, जे 15 ऑगस्टपर्यंत आहेत. कारण बेस प्राईजच खेळाडूची जवळपास 25,000 बेस प्राईजने लागू होणार आहे. आणि अनसोल्ड झालेले जे खेळाडू आहेत निवड प्रक्रियेमध्ये पण अनसोल्ड होते ते खेळाडूला, प्रत्येक खेळाडूला 5,000 रुपयाचं पारितोषिक ते देणार आहेत.
तर या संधीचा फायदा येथील स्थानिक खेळाडूंनी घ्यावा हीच एक मी नम्र विनंती करू शकतो. मोठी स्पर्धा येते. 51 लाखाची फर्स्ट प्राइज, 31 लाख सेकंड प्राइज, मॅन ऑफ द सिरीज कार आणि 1 लाख रुपये बेस्ट बॅट्समन बॉलर. बिग टुर्नामेंट नोव्हेंबर मध्ये. कार्तिक दाखल झालाय. आठव्या बॅटनं त्याच्या विरोधामध्ये हा फटका खेळला जातोय. कॅरम फटका तू बोलू शकतो. भिंतीवरती आदळून पुन्हा एकदा आलाय. सिंगल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आजही तो आमदार चषक मला आठवतोय. आजही आमदार चषक मी जेव्हा बघत होतो कार्तिकच्या गोलंदाजीच्या प्रेमामध्ये पडलो होतो, कार्तिकच्या खेळाच्या प्रेमामध्ये पडलो होतो. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कार्तिकचा खेळ त्या आमदार चषक मध्ये राहिला होता. मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला होता तिकडे. आणि त्यानंतर स्कूटर कार्तिक बसला. प्रत्येक जण कॉलर टाईट करून बोलला हा हमारा प्लेयर आहे, आमच्या सोबत हा खेळतो, हा खेळाडू आहे. तो आमदार चषक कार्तिकनं गाजवला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर, अंपायर वाईड देतील एक्स्ट्रा धाव. भाऊ आज तुम्हाला बरं वाटतं जेव्हा एक खेळाडू जाऊन दुसरीकडे खेळतो, नाव मोठं होतं, 7 बंगलोरचं नाव पुढे येतं, तेव्हा काय भावना असतात तुमच्या? स्वप्न घेऊन चाललेलो आहे की येथील खेळाडू व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्या विभागाचं नाव करतील. आपल्या विभागातून तेव्हा एक मनाला चांगला आनंद वाटेल की वा, आपण घडवलेला खेळाडू आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव कमवतो आहे. मनाला एक संतुष्ट लागून राहील की काही जरी आपण एक जे बीज पेरलं आहे त्याचं वृक्ष आलाय म्हणून. लॉफ केला जातोय कार्तिकच्या विरोधामध्ये. फटका तर खेळला, मात्र धावा किती भेटतील? ओ माय गॉड, एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या होत्या. फेकी केली आहे. बॅट ट्रॅक नाहीये. नाराज आहे राहुल नाराज आहे. राहुलची इच्छा नव्हती दुसऱ्या धावेची. लालच बुरी बला है. राहुल सांगतो लालच करके किसका हुआ है भला. राहुलचं पण भलं झालं नाहीये. जहाँ पे 1 था वहां पे 2 लेने की कोशिश आणि अखेरीस राहुल माघारी आलेत. आणखीन एक धक्का. टीमची टोटल 36 ऑन अ स्कोर कार्ड. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर दादा मैदानाची परिस्थिती मी सांगेल तुम्हाला, कारण की खूप वाईट मैदानाची परिस्थिती होती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चर्चा की मग अशीच प्रशांत सर आपण पाहिले तर उपस्थित राहिले. ते बोले काळ होता काही दिवसापूर्वी मैदान आपण पाहिलं तर खेळू शकतं का किंवा मैदान राहील का असंही वाटत नव्हतं. आणि त्यानंतर मैदानात खेळले. काय परिस्थिती होती मैदानावर? त्यांनी कुठे कशा पद्धतीने बिफोर आणि आफ्टर तुम्ही सांगाल? बिफोर आणि आफ्टर एकच आमचा फोटो दाखवू शकतो. आपल्या येतानाच नाक्यावरती एक फोटो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की हे मैदान नव्हतंच. पण मी बोलतो ना, मी फक्त नावाचं आहे. माझ्यासाठी असलेले माझे हात आहेत ज्यांची मदत कायम आहे, त्यांच्यामुळे हे मैदान आज एक खेळण्याजोगे राहिलेलं आहे. आणि आपल्या विभागामध्ये फक्त एकमेव मैदान आहे ज्या मैदानावरती सकाळ संध्याकाळ कायमची प्रॅक्टिस चालू असते. अगदी विराज दाखल झालाय. काय भन्नाट वेग आहे. अपील उचलली आहे. थोडासा बाहेर होता, इम्पॅक्ट बाहेर होता. हा गोलंदाज आहे की तोफखाना आहे. रायगडवरती जावं, एखादा तोफखाना उचलावा, लेग बाईच्या स्वरूपाने धाव आली, तोफखाना उचलून घेऊन यावा या अंधेरी बेस्ट मध्ये. 7 बंगलोरच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये तोफखाना उभा करावा आणि फेकावे गोळे त्या फलंदाजाच्या दिशेने रखरखते आगीचे. काय गोलंदाजी भन्नाट. कमी गतीचा पहिले वेग दाखवला आणि त्यानंतर कमी गतीचा. आणि ज्या पद्धतीने आपण पहिला आमदार चषक का गाजवला कार्तिकने हे दाखवत आहे. टीमची टोटल स्थिर आहे. 37 धावसंख्या स्कोर करवरती. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर 4 झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि त्यानंतर एक नवीन प्रश्न मी भाऊंसाठी घेऊन येणार आहे. लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये येतोय. अप्रतिम गोलंदाजी. ये तारे, ये सितारे आहे विवेक आणि कार्तिक. आणि विवेक आणि कार्तिक बद्दल चर्चा करत होतो. राम लखनची जोडी, एक दिले दूसरी धड़कने, दोनों आन बान शान है, दोनों भी जान है अंधेरी की, लाजवाब आहे दोनों भी. यांच्याबद्दल चर्चा चालू होती भाऊ. नक्कीच हे 2 खेळाडू आहेत, ते भविष्यातील तारे आहेत या विभागाचे. या विभागामधून नाव कमवण्यासाठी मी माझ्या नजरेमध्ये 5-6 जे खेळाडू आहेत त्यांना मी तेच सांगतोय. मी मगाशी तुम्ही फिरकी गोलंदाजीचा जादूगर, 7 बंगल्याचा नयन, म्हणजे असा गोलंदाज आहे की वरच्या क्षेत्रामध्ये तो चांगला जाऊन खेळू शकतो. त्या सर्व खेळाडूंना एकच रिक्वेस्ट करतोय की तुम्ही व्यावसायिक खेळायला शिका. हे 7 बंगल्याच्या मैदानातून तुम्ही थोडंसं बाहेर पडा, जेणेकरून तुमचं नाव मोठं होईल. मी आज जेव्हा बोलत होतो, भरत लोहार प्रेस कॉलनीमध्ये खेळायचा, त्यांच्या स्थानिक संघातून खेळता हळूहळू तो टँगो संघामध्ये खेळायला लागला. त्याच्यानंतर त्याने राहुलमध्ये प्रवेश केला आणि तो व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याने एवढं नाव
कमवलं होतं तोच आज खेळाडू MTCCLचा प्रमुख सल्लागार म्हणजे आहे, कोऑर्डिनेटर म्हणून तो काम करतो त्या MTCCLसाठी. तेव्हा एक मनाला समाधान लागतं की आपण कुठेतरी काय केलं होतं त्याचं फळ मला पाहावयास मिळतंय. टीमची टोटल सहमत आहे तुमच्या मताशी 38 धावसंख्या. लॉप करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ संपला जातोय. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला भेटते. 4 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आणि सध्या आपण पाहिली तर 39 एक सॅटिस्फाईड स्कोअर तू बोलू शकतो. स्पर्धा करणं खरंच सोपं आहे का? मी नेहमी बोलतो लग्न समारंभ करणं सोपं आहे, स्पर्धा करणं सोपं नाहीये. 4 दिवसाची स्पर्धा मी स्वतः ऑर्गनाईज करतो. तुम्ही स्वतः बघितले ऑल इंडिया आयकॉन निहाल चॅम्पियन ट्रॉफी जी डे नाईटला होती घनसोली नवी मुंबई सर्कल मैदानाने. आजारी पडलो, 1 महिना मेहनत करावी लागते. आणि काय बोलाल, स्पर्धा करणं खरंच सोपं आहे का? स्पर्धा करणं सोपं जेव्हा तुमच्या पाठी सर्व हात उभे असतात, तुमच्यासाठी मेहनतीचे सर्व मित्रपरिवार असतो, तेव्हा बीपीच्या मला दिवसाला सकाळच्या संध्याकाळच्या 2 गोळ्या घ्यायला लागायच्या. त्या मी जवळपास या 8 दिवसामध्ये अमित मला माहिती आहे की सांगतो की दादा पहिला बीपी का दवाई लो. कारण 1 महिना मी या स्पर्धेपाठी धावतो आहे. जितेंद्र कदम आहेत ते सकाळची ड्युटी करतायत, रात्रीचं परत येत आहेत. म्हणजे पोलिसांची हार्ड ड्युटी करूनही ते व्यावसायिक क्षेत्रामध्ये या मैदानासाठी झटतायत. विकास शर्मा सकाळ संध्याकाळ, अमित असेल, संदीप शिंदे असेल, गणेश खरात हे पोलीस विभागातील सर्व आहेत कार्यरत असणारे, अतुल चोरगे आहेत, तानाजी सुतार आहेत. पण ते आपला वेळ देत आहेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खूप छान. मी थोडासा बाहेर होता, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी मुद्दामून टाकला होता. जायब जनाब मारे वो चेंडू को आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर छेडछाडी करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. मी व्यासपीठावरती गजानन भाऊ जे असतात नेहमी आमची काळजी घेत असताना त्यांचं मी मनापासून विनायक भाऊ त्यांचं मी आभार व्यक्त करेन की विनायक भाऊ ज्या पद्धतीने संपूर्ण स्टेज हँडल करत असतात त्यांचंही मी कौतुक करेल. आणि खूप छान विनायक भाऊ त्यांचं काम राहिलंय. 2 दिवस खरंच ते अथक परिश्रम आहेत. म्हणजे आम्हाला बाकीच्यांना काळजी घ्यावी लागत नाहीये, पण ते स्वतः अख्खं स्टेज सांभाळतायत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी टुर्नामेंट संपेपर्यंत त्यांचा पाय एका जागेवरती नसतो. प्रत्येकाला येणं जाणं, त्याची विचारपूस करणं याची सर्व काळजी ते घेत असतात. लॉक करण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः खाली पडलाय. ओमकार आहे, काय चेंडू अडवलाय. ओमकारकडे ज्या पद्धतीने शैली आहे, ये दोनों भाई दोनों तबाही है, कार्तिक आणि ओमकार. कारण की ज्या पद्धतीने मला सुरुवातीला वाटलं की ओमकारच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल, नाही ओमकारनं शरीरानं हा चेंडू अडवलाय, स्टॉप केलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 41 आणि खूप चांगली स्कोरिंग माझ्यासोबत चालू आहे. मानस जोडलाय. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? नॉन स्ट्राईकला फेकी केली जाईल. एकाला जावं लागेल माघारी. एकच धाव भेटतीये. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या स्थिर आहे 42. 42 धावसंख्या. दादा सगळ्यात महत्वाचं असतं भाऊ 42 धावसंख्या 42. भाऊ महत्वाचं असतं जिथे तुम्ही स्पर्धा भरवता आजूबाजूला संपूर्ण रहिवाशांचा सपोर्ट असणं तुम्हाला गरजेचं आहे. आज काय आभार व्यक्त कराल? आजूबाजूला संपूर्ण रहिवासी आहे, सर्वांचा सपोर्ट तुम्हाला राहील आहे स्पर्धेला, काय आभार व्यक्त कराल? नक्कीच या सर्वांच्या सहकार्याने ती स्पर्धा यशस्वी होऊ शकते. 42 42 धावसंख्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित पुन्हा एकदा फसला जातोय. आणि गोलंदाज हेच सांगतो अगर 2 रन के लिए जा रहे तो नॉन स्ट्राइकिंग एंड पे आप थ्रो करो जनाब. एकच सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर पुन्हा एकदा जाऊन पोहोचते आहे 43. 43 धावसंख्या. आणि सध्या चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर झालेला आहे 5 1 टू गो. 43 धावसंख्या. काय आभार व्यक्त कराल? ही बाजूला संपूर्ण मी म्हणेल की रहिवाशी वर्ग राहतो, संपूर्ण आजूबाजूचा परिसर यांचा सपोर्ट स्पर्धेला काय उल्लेख कराल तुम्ही? यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होते. कारण शांतिनिकेतन सोसायटी आहेत, या सोसायटीच्या कधी कधी खिडक्यांवरती चेंडू बसतोय, कधी कधी त्यांच्या ग्रीडवरती चेंडू बसतोय, पण क्रिकेटचा आनंद ते तिकडे बसून लुटतायत.
आणि अजूनपर्यंत कधीच कोणाचं आम्हाला ऑब्जेक्शन नाही आहे किंवा कोणी आम्हाला त्रास देत नाही आहेत किंवा कोणीही अडथळा आणत नाही आहेत. एक चांगलं सहकार्य करतायत. वन शॉट माताची काहीच भेटणार नाहीये. टीमची टोटल 43 आणि 44 धावेचं आव्हान आहे. येस, शांतिनिकेतन सोसायटी असून दे, मी सर बबन जाधव आहेत जे वर्सो वेलफेअर शाळेमध्ये असतात, त्यांची कायम आम्हाला मदत असते. फिशरीज मध्ये असलेले सर्व सिक्युरिटी लोक आहेत, गार्ड आहेत, सर्वांची आम्हाला मदत असते. शांतिनिकेतन सोसायटी, धन सोसायटी यांची सर्व मेंबर, सभासद, सचिव यांचे मी मनापूर्वक आभार मानतो, कारण त्याने ही SBSE ची स्पर्धा करण्यासाठी कायम आम्हाला सपोर्ट केलेला आहे. धन्यवाद. किरण एक चांगला कॉमेंटेटर, म्हणजे मी बोलतोय ना, जेव्हा स्पर्धा कधी यशस्वी होते ते जेव्हा स्कोरर, जेव्हा कॉमेंटेटर आणि जेव्हा लाईव्हवाले एक चांगले प्रोफेशनल असतात. आणि पंच, मी सर्व तिन्ही पंचांचे पण मनापासूनच हार्दिक आभार मानतोय की टायमाच्या आधी येऊन स्पर्धा कशी टायमावरती सुरुवात होईल. कॉमेंटेटर आहेत जे क्रिकेटची स्पर्धेचं आवाज कसा लोकांपर्यंत पोहोचवू शकतील. स्कोरर जे आहेत जे प्रत्येक रन, प्रत्येक धावसंख्या ही कशी स्कोररपर्यंत पोहोचू शकतील आणि तीच धावसंख्या, तीच विकेट कसं लोकांपर्यंत पोहोचवू शकेल याचं लाईव्ह जे प्रोलिंगवाले आहेत ते सांभाळत आहेत. मी सर्वांचं मनापासून आभार मानतोय की त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि एक चांगली स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वांचा हातभार आहे. धन्यवाद सर्वांचं. खूप छान. आणि बरीच चर्चा केली, मजा आली. चर्चा होणं गरजेचं आहे. खर्चा किया तो चर्चा भी होगा मेरे दोस्त. आणि खर्चा करेगा तो चर्चा होना चाहिए. खूप चांगली चर्चा आणि खूप छान वाटलं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, मी एकटा मोठा नाही आहे, माझ्या मागे हात आहेत ते माझ्या कमिटीचे, माझ्या टीमचे आहेत. जितेंद्र कदम सर असतील, सचिन भाऊ तळेकर असतील, अतुल कापसे असतील, सागर विचारे असतील, विकास शर्मा, अमित भाई असेल, गणेश दादा असेल, तानाजी, संदीप दादा, हे सगळ्यांचं सपोर्ट या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर खूप महत्त्वाचा राहतो. रमटी सर, त्यांचा मी उल्लेख करेल. खूप खेळाडू घडवलेत रमटी सर यांनी खऱ्या अर्थानं. आपण पाहिलं तर या विभागामध्ये रमेश टोपले सर, सात बंगला, मुंबई टेनिस क्रिकेटमधला महान नाव आहे हे, ज्यांनी सात बंगल्याचं खूप चांगले प्लेयर घडवलेत. काही आठवणी आहेत का तुमच्या रमेश टोपले सर, रमटी सर यांच्याबद्दल? ज्या पद्धतीने आठवणी काय सांगाल तुम्ही? दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लगेच या. जे लिजंड क्रिकेटर बोलतो, जसं असलम शेख याने या विभागाचं नाव, भरत लोअर याने या विभागाचं नाव, तसं एक ऑफ स्पिनर म्हणजे त्या युगामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा रमेश टोपले उर्फ रमटी हे ऑफ स्पिनर गोलंदाज, एका चांगल्या फलंदाजाला ते आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये जखडून ठेवायचे. येथे त्याने खूप खेळाडू घडवलेले आहेत या मैदानामध्ये. कायम ते असतात, थोडंसं तब्येतीच्या कारणाने आता ते थोडेसे शांत आहेत, पण कायम ते प्रत्येक खेळाडूच्या मागे कायम ते उभे असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कशा पद्धतीने, आणि जेव्हा 14 संघ या संपूर्ण, मी म्हणेल की टुर्नामेंटमध्ये एकच ट्रॉफी असते जी सगळीकडे जात असते, आणि कशा पद्धतीने टीमचा सपोर्ट कसा राहतो या स्पर्धेला? काय बोलाल, कशा पद्धतीने टीम्स सपोर्ट करतात? आम्ही जेव्हा सुरुवातीला केलं तेव्हा 14 संघ या विभागातून खेळत होते. 14 संघातून 8 टॉप संघ जे लोकल मधून येतात. आणि मी खास करून उल्लेख करीन रंभादेवी संघ याच्या सर्व प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूने येथे हे मैदान बनवण्यासाठी मदत केलेली आहे. विकास शर्मा यांच्या देखरेखीखाली, अमिश बहेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान जे केलेलं आहे ते रंभादेवी संघ यांची मी मनापासूनच आभार मानतो आहे. तसेच उर्वरित सर्व संघ आहेत. समजा आपल्याला इथे क्रिकेट घडवायचं आहे तर सर्व संघांना एक मी विनंती करेन की सर्वांनी जेव्हा एकत्र याल तेव्हाच आपला हात मजबूत होईल. खूप छान.
बरं वाटलं चर्चा करून. बॅटिंगसाठी दोन्ही टीम दाखल झालेत. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 44 धावेचं आव्हान या मॅच साठी. 44 टार्गेट ठेवले. थोडस लो स्कोरिंग का कमी टार्गेट तू बोलू शकतो, सॅटिस्फाईड टार्गेट बोलू शकतो. येस. आणि प्रो लिंकचं मी कौतुक करेल. काय टेलिकास्ट दाखवले प्रो लिंक ना. अगदी सध्या माझ्या बाजूला तुम्ही पाहताय अगदी जोडले गेलेत या स्पर्धेचे. आपण पाहिले तर अगदी सर्व ज्यांनी या स्पर्धेचा मी म्हणेल की जितेंद्र कदम सर असतील, सचिन भाऊ तळेकर साहेब असतील, ज्यांनी या स्पर्धेला आपण पाहिले तर एक वेगळा दृष्टिकोन घेऊन या स्पर्धेचं पहिलं बी रोवलं. सचिन भाऊ तळेकर साहेब स्क्रीनवरती तुम्ही पाहताय जे माझ्यासोबत सध्या जोडले गेलेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या पूर्ण कव्हर केला जातोय. बरीचशी चर्चा त्यांच्यासोबत केली. खूप छान वाटलं. जितेंद्र सरांचा उल्लेख त्यांनी खास करून केला. आणि जे पोलीस कार्यरत आहेत ते आपली ड्युटी सांभाळून क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी वेळ देत आहेत. किरण, मी एक सांगू इच्छितो की पोलीस आमच्या संघटनेमध्ये आहेत, आमच्या असोसिएशनमध्ये आहेत, पण हा जो संघ खेळतो आहे अनसंग वॉरियर्स, ह्याच्यातील जवळपास 7 ते 8 खेळाडू असे आहेत ते पोलीस ड्युटीवरती आहेत आणि 3 ते 4 खेळाडू लोकल ड्युटीवरती आहेत. पण हेच खेळाडू हा संघ दर संडेला जेव्हा त्यांच्या मॅच असतात तर त्यांच्या सिनियरकडून थोडासा ऑफ घेतात, पण येथे आपली हजेरी लावत असतात. वाव. क्रिकेटसाठी काहीही आणि स्वतःची ड्युटी सांभाळून क्रिकेटला वेळ देणारी ही टीम आहे द अनसंग वॉरियर्ससाठी. आणि या टीमला एक मोठी केस सॉल्व करायची आहे. केस अशी आहे की 44 थांबवायचे. बहुत बडी केस आहे. आणि तेही कार्तिक आणि विवेकच्या समोर. तारे सितारे शेर सवा शेर साथ में आए हैं. दोनों भी भाई है, दोनों तबाही है. दोनों को रोकेंगे मैच जीत जाएंगे. इंपॉर्टंट मैच है, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. गोलंदाजीसाठी एका बाजूला आपण पाहिलं तर योगेशची हाईट फॅक्टर आहे. याचा उपयोग होऊ शकतो. क्रिकेट आहे. तुझा दिवस कोणता आहे तू सांगू शकत नाही. तुझा खेळ कोणत्या दिवशी होईल तू सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ असाच आहे. स्विसीसाठी पहिला चेंडू कॅप मध्ये. ओ माय गॉड. काजाचा ठोका चुकला थोड्या वेळासाठी. पूर्णपणे फिल्डिंग लावली होती. पूर्ण फिल्डिंग लावली होती. जाळं टाकलं होतं. बॅटिंग करत असताना फलंदाज कार्तिकला थांबवण्याचा निघून गेला. कार्तिक मॅच हलके में मत लेना. या जगात तू कोणालाच हलक्यात घेऊ शकत नाही. आयुष्य असो क्रिकेट असो, हलके में मत लेना मेरे दोस्त. कारण की क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी काही घडू शकतं. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ साला कधी बदलू शकतो. काय पहिला चेंडूवरती काजाचा ठोका चुकला. बऱ्याच खेळाडून डोक्याला हात लावला. ये दोनों को पकड़ डाला तो मैच जिंकल आला. सीधी बात है. 3 धावा कंप्लीट केल्या पहिल्या चेंडूवरती. ओव्हर बॉल. अप्रतिम चेंडू. कॅपमध्ये खेळाडू आहे. थोडीशी मिसफिल्डिंग काळजी घ्यायची आहे. वाहनं तिकडून येत आहेत. कसली भीती नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा पुन्हा आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि जो स्पीड पाहताय रनिंग बिटवीन द विकेट, का नाही भाऊंनी बरोबर उल्लेख केला की हे ते माझ्या विभागातले खेळाडू आहेत जे भविष्यातील खेळाडू आहेत आणि जे भविष्यामध्ये माझ्या विभागाचं नाव घेऊन 7 समुद्र पार जातील. टॅलेंट त्यांनी ओळखलं. खाली बसलाय, गर्रकन फिरवलाय आणि त्यानंतर चेंडू पुन्हा माघारी आला. थोडासा फसलाय. तू मोहे मोहे बोलू शकत नाही. कारण की हा फटका आपण पाहिला तर खेळला जरूर. थोड्या वेळासाठी वाटलं की चेंडू गेला निघून आणि त्यानंतर पुन्हा आला. धप्पा. 2 धावा फक्त दिल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येमध्ये. 8 ऑन अ स्कोर कार्ड. या विकेटला आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जाईल. स्विच हिटचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न. आमदार चषक मगाशी उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीज बाय कार्तिकच्या नावावरती राहिले. गाजवला आमदार चषक. बरेच खेळाडू या विभागातून मी म्हणेल की मोठे झालेत. या संपूर्ण मैदानातून मोठे झालेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ते खेळाडू आज युवा टॅलेंट खेळाडूंना सपोर्ट करतात. आणि या स्पर्धेचं महत्व तेच आहे. युवा खेळाडूंना तयार करणं, युवा टॅलेंट खेळाडूंचा खेळ ओळखणं आणि त्यांना एक व्यासपीठ देणं हे SBSA कपचं एक महत्वाचं काम आहे. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहतोय. पडल्यानंतर व्हाईट बॉल साठी जाईल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये.
संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. मी स्कोरर्सचं कौतुक करेल. एखाद्या मी म्हणेल की टुर्नामेंटला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघतो स्कोरर आहे का, की स्कोरर तंतोतंत स्कोरिंग या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम. कदाचित पहिला मासा अडकलाय, होय पहिला मासा गळ्यामध्ये अडकलाय. पहिला मासा यावेळी मात्र पकडला जातोय. एक मोठी विकेट, एक मोठा फलंदाज. यावेळी मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर कार्तिक बॅक टू द डग आउट. मोठी विकेट. कार्तिक याला बात करणारे जे गोलंदाज आहे योगेश जगताप हे एक व्यावसायिक खेळाडू आहेत. म्हणजे पोलिसांच्या संघातून खेळतात आणि एक चांगला क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्या मागे. ते योगेश जगताप याने तो गडी मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. अगदी व्यावसायिक खेळाडू योगेश यांचाही खेळ उल्लेख तुम्ही केलात की आपली ड्युटी सांभाळून ज्या पद्धतीने त्यांनी आपला खेळ केला. व्यावसायिक क्रिकेट चांगलं खेळलं. बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट खेळले, तिथे स्वतःचा खेळ दाखवला. आणि कार्तिकला बात करण्यासाठी एक गुड ऑप्शन होता. लोहा लोहे को काटता है, सामने हुकुम का एक है तो अपना तो रूप का एक का बाहेर निकालो. आणि त्याच पद्धतीने सध्या मात्र योगेश यांना बाहेर काढलं. 5 चेंडू मागे त्यांनी धावा खर्च केलेत. आपण पाहिलं तर 9 विकेट घेतली. 1 चेंडू बाकी आहे अजूनही. आणि बॅटिंगसाठी ओमकार ओमी दाखल झालाय. अप्रतिम स्कोरिंग, अप्रतिम अपडेट. टेक्निकल टीम, प्रो लिंक ज्या पद्धतीने काम चाललंय. मागे बसलेत पण तिथून कम्युनिकेट राहिलेत. किती बॉल किती पाहिजे, आम्ही काय दाखवत आहोत, किरण भाऊ एवढे बाकी आहेत, हे झालंय ते झालंय. कम्युनिकेशन दिन जानदे पगार आणदे हे काम कोणीच करत नाहीये. प्रत्येक जण एन्जॉय करतोय. आम्ही स्वतः एन्जॉय करतोय. स्पर्धा कशी मोठी होईल आणि मोठ्या स्पर्धेला बसल्यानंतर एक वेगळा अनुभव भेटतो. त्या पद्धतीने प्रत्येकाचं कार्य, प्रामाणिक काम प्रत्येकाचं चाललंय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या अजूनही 10 वरती जाऊन पोहोचले. प्रत्येक जण प्रामाणिक काम करतोय. मैदानामध्ये झाडू मारणारा देखील तेवढंच प्रामाणिक काम करतोय. आणि व्यासपीठावरती प्रत्येक गोष्टीची हालचाल ठेवणार प्रत्येक जण तेवढंच प्रामाणिक काम करतोय. पुन्हा तेच केलंय. डॉट बॉल जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी राहिली मिस्टर योगेश यांची. अप्रतिम गोलंदाजी. 11 धावा आपण पाहिलं तर माफ करा 10 धावा स्कोर करवती सजल्या गेल्यात. 1 विकेट महत्वाची. मॅच ऑन आहे. येणारे चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत अजूनही 24 आणि 34 धावेची गरज आहे. 24 चेंडू 34 धावा हे समीकरण आहे. मॅच नक्कीच रंगतदार होणार काही, कारण चांगले गोलंदाज आहेत अनसंग वॉरियर्सकडे. रिंकू सिंग आहेत, त्याच्यानंतर 2 मिनिटं आज व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अंधेरी विभागाचे सुधीर भाऊ बोंडसाहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं मी खऱ्या पद्धतीने आभार व्यक्त करेल. भाऊ, ही माणसं तुम्ही कमवलेत आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अंधेरी विभागाचे सर्वाधिक सुधीर भाऊ बोंडसाहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. साहेब, हा सन्मान तुमच्या कार्याचा, हा सन्मान आपला, आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मनापासून आभार. सन्मान्य आदरणीय भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अंधेरी विभाग आदरणीय सुधीर भाऊ बोंडसाहेब, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात. त्याचबरोबर आपण पाहिले तर तुळशीचं रोपटं या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर या तुळशीच्या रोपट्याला फक्त वृक्ष म्हटलं जात नाही, तर भरपूर मान आहे. ते तुळशीचं एक रोपटं दिलं जात आहे, जे आठवण तुमच्या सोबत राहील. थँक्यू सो मच सुधीर भाऊ भोंड साहेब. आपलं मनापासून आभार व्यक्त पुन्हा आम्ही करतो. ओव्हर क्रमांक 2. रिंकूची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडा 7 मध्ये आलाय. तू काय गोलंदाजी राहिले भन्नाट. कारण की ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक राहिला द अनसंग वॉरियर्सचा, अनसंग वॉरियर्स को हल्के में मत लो गुरु आप. कारण की ही टीम कधी पलटवार करू शकते. बाजी कभी भी पलट सकती है. पत्ते कधी उलटे पडू शकतात. कारण की 1-2 विकेट मॅच बन गया गुरु. रिंकूचा पहिला चेंडू वेगानं हाताळला. रिंकूनं पडल्यानंतर जेव्हा वेगानं आतमध्ये आला, अफलातून गोलंदाजी. भाईचा चेंडू सर हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज. विवेक माघारी गेला. 2 हिरे, 2 मोहरे, 2 तारे, 1 शेर, दूसरा 1.25 शेर. दोनों भाई जो तबाही थे उनको पीछे भेजा. विवेक माघारी गेला, कार्तिक माघारी गेलाय. मॅच ओपन झाली, मॅच बनली. द अनसंग वॉरियर्सनं कमबॅक केला. काय खेळ बदलला. रोहितनं जी कॅच पकडली आहे, रोहितला समोर भविष्य दिसलं की ही कॅच पकडली तर मॅच पकडली. एक कॅच नाही तर गुरु, तो ही मॅच पकडली आहे.
पहिले दोन्ही फलंदाज माघारी पाठवले जातात. मॅचची मोमेंटम चेंज झाली. मॅच का मोमेंटम बदल गया. योगेश दाखल होतो मैदानामध्ये. ओमकार आणि योगेश. ओ माय गॉड, मला वाटतं सेल्फीसाठी कोणतं त्याला माघारी पाठव. अरे सेल्फीसाठी आलाय बिचारा. नाराज केलं मी म्हणेल की अरे नाराज नाही, सेल्फी ही वेळ भारी असते. रोहितचा सेल्फी घेतला जातोय. पहा छा घ्या रोहित. एका कॅच मध्ये हिरो. हिरो नाहीये वो विलन आहे. मी पार्किंग केलेला कार, मी विनंती करेल जी कार पार्किंग होते कृपया दादा आपण पुढे घ्यायची गाडी, कारण की मॅचेस बऱ्याच बाकी आहेत. थँक्यू सो मच टीम. संघर्ष 11 टीम थँक्यू सो मच. गाड्या फक्त पार्क करून घेऊ नका दादा. थँक्यू सो मच. लॉफकेटला परत का चेंडू हवेमध्ये. कॅचेसचा कॉल दिलाय. कॅच हातातून आपण पाहिलं तर चेंडू अगदी मागे जातोय. सीमा रेषे पार. इट्स अ बिग हिट. षटकार. बदलली मॅचची कहाणी. कभी आप कभी हम. कधी गोलंदाज कधी फलंदाज. कधी आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना योगेश तर कधी रिंकू. 16 धावा शोबोला. 16 धावा स्कोर कार्ड वरती. टार्गेट 44 या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट ठेवलं गेलं. 21 चेंडू अजूनही 28 धावा हव्यात जिंकण्यासाठी. कदाचित ज्या पद्धतीने फटका लगावला थोड्या वेळासाठी असं वाटलं की मॅच आणखीन जवळ जाते की काय. मात्र जसा षटकार गेला तसा कमबॅक केला. चॅलेंज बॉयज ना मोठं चॅलेंज नाहीये त्यांच्या समोर. 44चं पण ते अवघड केले थोडस. षटंपूल करण्याचा प्रयत्न. फसला जातो फटका. कॅच इम्पॉर्टंट आहे. कॅच इम्पॉर्टंट पकडली जाते. योगेशला माघारी पाठवलं जाते. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय. मॅचची मुवमेंटम योगेशने कॅच पकडली आहे आणि बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर योगेशच माघारी जातोय. मॅचची मोमेंटम चेंज झाली आहे. कधी आप कभी हम. कभी खुशी कभी गम. कधी फलंदाज कधी गोलंदाज. कधी द अनसंग वॉरियर्स तर कधी चॅलेंजर बॉयज. कधी रिंकू तर कधी योगेश. अशी मॅच चालू होते. मात्र अखेरीस योगेशला माघारी पाठवलंय. निलेश दाखल होईल कदाचित. येस निलेश येतो मैदानामध्ये. मुंबई पोलीस कार्यरत निलेश यांना मैदानामध्ये यावं लागतंय. 44 धावा. 44 धावसंख्येचा मी म्हणेल की डोंगर पण आता मोठा दिसतोय. थोडासा घाम फोडला. जिंकणारा विजेता नसतो, लढणारा विजेता असतो. लढाई चालू आहे. द अनसंग वॉरियर्स टीमनं हार मानली नाहीये. आणि का मानायची हार या मॅच मध्ये. आम्ही पण जिंकण्यासाठी आलो. आम्ही योद्धे आहोत. जिंकण्यासाठी आमचा जन्म झालाय. लढण्यासाठी आमचा जन्म झालाय आणि तीच लढाई चालू आहे सध्या. खेळ बदलला थोडासा. वेळ बदलली. हवा बदलली थोडीशी. वारं बदललं. चर्चा बदलली थोडीशी. जाणून बुजून बाहेर ठेवला जातोय चेंडू. आपण पाहिलं तर अगदी वाईट बॉल साठी जाईल. अंपायरने बोला वाईड आहे तो वाईड आहे. येस वाईड अँड 1 बाउन्स. थँक्यू. येस थँक्यू सो मच. गुड डिसिजन. लेग अंपायर मेन अंपायर सध्या आपण पाहिलं तर गुड डिसिजन. चेंडू पडल्यानंतर ज्या उसळीनं गेला अंपायरनं वाईट दिला आणि भरपूर डोक्यावरून गेलाय. 1 बाउन्सही दिलाय. आप अपील कर सकते सिर्फ. येस आप अपील कर सकते. डिसीजन अंपायर का था. अंपायर बोलतील वाइड है तो वाइड है. 1 बाउंस दे दिया. चलो येस जास्त डोक्यावरून गेला हा चेंडू. त्यानंतर आपण पहिले टीमची टोटल अगदी 17 धावसंख्येवरती 17 रन स्कोर कार्ड. एक चांगलं वातावरण बनलंय. बॅट फिरवले आणि असे जर बॅट फिरवत राहिले चेंडू मागे आले. विकेट किपर भरपूर हुशार आहे. भरपूर चालाक आहे. यू आर व्हेरी चालाक ब्रो. कारण की त्याचा प्रयत्न हाच आहे. मिल गया तो मिल गया. एखाद दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये तो आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिर आहे 17 वरती. जो खतरा आहे वो रिंकू का आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 वरती असताना चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. 5 1 टू गो. आई चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. योगेश चेंडू पकडला. फेकी जर चांगली झाली तर कदाचित एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. होय 8 धावा खर्च केले 6 चेंडू मध्ये आतापर्यंत. योगेशनी गोलंदाजी रिंकूनी गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18 वरती. येणारे 18 चेंडू आहेत आणि 26 धावेची गरज. 18 चेंडू 26 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं जात आहे.
18-26. ओव्हर महत्वाची आहे या, कारण की योगेश आणखीन एक ओव्हर घेऊन येऊ शकतो का, आणि ती लवकरात लवकर कदाचित 5 फ्रेश बॉलर यावे मात्र तुम्हाला यूज करायचे. आणि यामध्ये आपण पहिले तर गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज मिस्टर तानाजी. ज्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे तो तानाजी सुतार आहे, आणि तानाजी सुतार दाखल झाले गोलंदाजीसाठी. येस, पोलीस कार्यरत आहेत. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये जिथे आपण पाहिलं तर फास्ट अँड अप रिलोड जी आपण पाहिली तर एनर्जी ड्रिंक यावे मात्र मैदानामध्ये घेऊन आले. त्यांचा मी कौतुक करेल. खूप चांगली सुविधांचं चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की या स्पर्धेसाठी सपोर्ट राहिलाय फास्ट अँड अप रिलोड यांचा. गुगलवरती खूप चांगले व्ह्यूज आणि चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की स्टार्स आहेत फास्ट अँड अप, कारण की मोस्ट ऑफ क्रिकेटर्स तू पाहिले तर इंटरनॅशनल नॅशनल क्रिकेट लेवलला तू पाहिलं तर बरेचसे क्रिकेटर फास्ट अँड अप रिलोड यूज करतात. आणि गुगलवरती तू रिव्ह्यू पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने रिव्ह्यू आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि सध्या पाण्याचा उपयोग कमी आहे, तुला एनर्जी ड्रिंक जास्त यूज करायचे, विटॅमिन तुला जास्त यूज करायचे, कारण की डिहायड्रेशन ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या गोष्टीला बळी पडू नये. आणि या फास्ट अँड अप रिलोडने हायड्रेशन चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की होतं बॉडीचं. येणारे चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये तब्बल धावा करायचे 26. 18 चेंडू 26 धावेची गरज. चांगली मॅच बनली आहे. निलेश सध्या मात्र स्ट्रायकिंग वरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हलक्या हाताने कट केल्या. फक्त आपण पहिले दिशा दिली आणि ओ माय गॉड, चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय. एक सिंगल धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. झटपट पटापट 3 धावा जेब के अंदर. आणि या 3 धावा भरपूर इम्पॉर्टंट होतात. तुला एक वाक्य आहे, तुम्हाला ठेच लागते ती छोट्या दगडाने लागते, डोंगराने कधीच ठेच लागत नाही. छोटासा दगड मध्ये आला, चेंडू टप्पा पडला, थोडासा काटा बदलला, थोडासा कोन बदलला, मार्ग बदलला, आणि त्यानंतर थोडीशी दिशाभूल केली, धोका दिला मी मला गुलीगत, आणि त्यानंतर 3 धावा कंप्लीट केल्या जातात. आय कोऑर्डिनेशन जबरदस्त आहे, कम्युनिकेशन जबरदस्त आहे. 1 कन्वर्ट इंटू 2, 2 कन्वर्ट इंटू 3, 1 2 का 3. आणि त्यानंतर या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21. अजून एखाद 2 विकेट आले तर मॅच चांगली बनेल. आहे थोडीशी गोलंदाजी करत असताना तानाजी सुतार बराचसा विचार मनामध्ये असेल जरूर त्यांचा की चेंडूला टप्पा कशा पद्धतीने असावा, आणि टप्पा भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुझा टप्प्यामध्ये चेंडू पडला तर चांगल्या पद्धतीने हा टप्पा यॉर्कर मान दिलाय, सन्मान दिलाय. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 नाव 22 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. टार्गेट या मॅच मध्ये 44चं तर 16 चेंडू 22 धावा. येस, 16 चेंडू 22 धावा. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 22 अजून करायचे. ये तो किताब का एक पन्ना है, पूरी किताब अभी बाकी है मेरे दोस्त. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है. ये तो झाकी है. 22 धावा अजूनही पावे, असली पिक्चर बाकी आहे. व्हॉट अ मॅच. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे खेळाडू. बऱ्याच अडचणी आहेत इकडे. अगदी चेंडू झाडावरती आदळतोय, निघून गेलाय का अंपायर कॉल येईल, निघून जातोय. 4 येईल चौकार. हा वार नव्हता, पलटवार होता. सीधी बात छे, सीधा जवाब था, आणि निघून गेल्या चौकारासाठी. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 26 धावसंख्येवरती. 26 ऑन स्कोर कार्ड. आपल्या टीमला आकार देणारा चौकार. 15 चेंडू आता 18 धावेची गरज आहे. 15 चेंडू 18 धावा. 18 धावा 15 चेंडू. 15 चेंडू 3 षटका. 3 षटका 15 चेंडू. 15 चेंडू मध्ये 5 चौकार. मॅच फिनिश. व्हॉट अ मॅच. ही हाय व्होल्टेज मॅच बोलू शकतो, पण थोडंसं मी म्हणेल की या चौकारानं मॅचची मोमेंटम बॅटिंग करण्याच्या टीमकडे गेली थोडीशी. लॉफ केला. हेलिकॉप्टर. कॅमेरामॅनला सांगतो तू खिच मेरी फोटो, ती खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. निघून गेला आसमानी फटका सीमा रेषे पार. 32 धावसंख्या. 14 चेंडू 12 धावेची गरज आहे. काय मॅच चालू आहे.
बेबी को बेस पसंद, बॅटरला पेस पसंद. जेवढा वेगाने टाकशील तेवढ्या वेगाने बाहेर पोहोचवला जाईल. काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिला निलेश. ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. निलेशनं जबाबदारी खांद्यावरती घेतली, या मॅचची संपूर्ण जबाबदारी मी म्हणेल. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2च धावेने समाधान मानलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी गेला नाहीये. लालच बुरी भला आणि लालच करत नाहीये. 2 धावेवरती समाधान. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 34 या धावसंख्येवरती. अजून 10 धावा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो ज्या पद्धतीने 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go, एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 10 धावा. 1 to go. लॉफ केलाय, उचलून फेकून दिला जातोय. चेंडू आपण पाहिलं तर अडकलाय का? होय अडकलाय. विचार केला होता हा षटकार असेल, पण विचार केला, चेंडू मागे आला. हमें तो अपनों ने लूटा, गेरों में कहा दम था, जहां पे स्ट्रोक मारा वहां पे पेड़ खड़ा था आणि डिक्लेअर झोन भी था. जिथे आपण पहिले 2 धावा भेटल्या, धावून घेतलेल्या टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे 36 धावा. 12 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मयंक थोडासा माघारी आहे. मयंकने आतापर्यंत स्कोरिंग चांगली केली होती. 4 धावा तो मागे होता. लंच ब्रेक नंतर हा थोडासा त्रास होतो. लंच ब्रेक नंतर झेप नाही, झोप घ्यावीशी वाटते. 12 चेंडू 8 धावेची गरज. चला थोडासा स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्यायचा. बारा 8 मॅच सोडण्याचा कोणताही इरादा नाहीये द अनसंग वॉरियर्स टीमचा. चॅलेंज बॉयज दुसऱ्या बाजूला. यामध्ये आपण पाहिले तर या मॅच मध्ये जो जिंकेल तो जीवदानी समेरा बॉयज सोबत खेळेल. येस, त्यांच्यासोबत खेळेल. काळूराम नवले त्या टीम मध्ये ज्यानं 50 या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर दुसरी लगावली आहे. 18 चेंडू मध्ये त्या 50 धावा लगावल्या होत्या. 18 चेंडू मध्ये त्या 50 धावा आल्या होत्या. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो जीवदानी समायरा बॉयज सोबत फाईट करेल. तिथे जो जिंकेल तो संघर्ष 11 सोबत फाईट करेल. त्यानंतर भेटेल आपल्याला फायनल टीम जी कॉमर्स परिवार सोबत फाईट करेल. तुला फाईट करायचे, लाईफ असो क्रिकेट असो, फाईट तुला लाईफ सगळ्या परिस्थितीमध्ये करायचे. 12-8 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालेत रोहित. रोहित हा स्कोरर होता आणि आता त्याला आपल्या स्कोरवरती किती धावा द्यायचे आणि किती विकेट लावायचे त्याच्या हातामध्ये. इतरांचा स्कोर लिहिला, स्वतःचा लिहायचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. क्रिकेटमध्ये फुटबॉल चेंडू पायाने अडवला, एकच धावी ते कंप्लीट केली जाते. सात धावा अजूनही हवेत. वॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला, थोडासा कोन बदलला. रोहितकडे मी म्हणेल की गती कमी आहे, मात्र चेंडू फिरवण्याची ताकद आहे. एक चांगला अनुभव रोहितकडे. आणि ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. ओमकारनं कदाचित आपण पहिले निलेशला बोलवेल, कारण की या मॅच मध्ये जेवढा लवकर जमेल तेवढा लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण की सबर करेगे तो सबर का फल नाही होता मीठा. 2026 चालू आहे. सबर का फल होता किसी और का, आणि हेही खरं आहे. वॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी रोहित. काय गोलंदाजी आहे. फलंदाज स्वतःहून निघालाय. याला बोलतात खेळाडू वृत्ती. अंपायर कडे बघितलं, अंपायरला आवाज ऐकू आला नाहीये. फलंदाजानं सांगितलं होय मी आउट आहे. याला बोलतात खेळाडू वृत्ती. तुम्ही खेळाडू किती मोठे आहात ते महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे खेळाडू वृत्ती आहे का ते महत्वाचं आहे. खरं बोलून जिंकलात, काही खऱ्या अर्थानं मी म्हणेल की काही अर्थ नाहीये. खरं बोलून तुम्ही हारला तरी चालेल, पण खोटं बोलून कधी जिंकू नका. या मॅच मध्ये खेळाडूचं मी कौतुक करेल, तो स्वतःहून मागे निघून गेलाय. खेळाडू वृत्ती निलेशची. वा, निलेशनं मन जिंकलं. मी म्हणेल की स्पोर्ट्समॅन स्पिरिट, आणि ती प्रत्येकाकडे नसते. खेळाडू भरपूर मोठे आहेत, खेळाडू वृत्ती हल्ली खूप कमी खेळाडूंकडे आहेत. तुझ्या हाताला जेवढी बोट आहेत तेवढ्याच खेळाडूंकडे खेळाडू वृत्ती आहे. टीमची टोटल 37, येणारे चेंडू बाकी आहेत 9, आणि विजयासाठी 7 धावेची गरज बनली मॅच. चंद्रकांत सावंत
बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानामध्ये. ओहो हो हो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर कदाचित चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं जातोय की काय, होय निघून गेलाय. एक वेगळी मुवमेंट होती. चंद्रकांत स्वतः बोलेल की धावा 22 मध्ये आलेत, काही येऊ देत, धावा कशाही येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. या धावा त्याला भेटलेत 22 मध्ये फुकट, आणि हल्ली फुकट काहीच नाहीये. आणखीन 3 धावा हवेत विजयासाठी. एके होते तिकडे, एके भरपूर वाईडिश उभे होते. मी म्हणेल की एके स्लिप नाही, एके चौथ्या स्लिपला उभे होते शॉर्ट टर्मॅनच्या थोड्याशा आतमध्ये, आणि आता एके योग्य पोझिशनवरती उभे आहेत. आता तू बोलशील कदाचित ते असते तर चेंडू थांबला असता, पण क्रिकेटमध्ये जर तरला थाया नाहीये, डिक्शनरीमध्ये नाहीये. लपकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कॅच साठी जाईल स्वतः गोलंदाज. चेंडू आता तो निसटला, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते, फेकी केली आहे तोपर्यंत. आणि आता मात्र विजयासाठी 2 धावेची गरज आहे. 42 ऑन अ स्कोर कार्ड, 7 चेंडू बाकी आहेत आणि 2 धावा विजयासाठी हव्यात. येस ज्युदानिया समायरा बॉयज कॅप्टन, आपण येऊन थांबा. यानंतर लगेच मॅच खेळली जाईल विजयी संघ, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्युदानी समायरा बॉयज अशी मॅच खेळली जाईल. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. 1-2 फायनल, 4 ओव्हर 4 ओव्हर. एकच धाव हवी विजयासाठी. चला टीम स्पीडअप घ्या, टीम प्लीज 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 थोडं स्पीडअप घ्या. एकच धाव हवी आहे दादा. ये भी सही बात है, कारण की कीपर क्लोज होता एकेला. ऍक्च्युली कीपर जब मी म्हणलं की स्लिपला थांबणं, मागे बरोबर थांबणं, आणि मग ते स्क्वेअर कट साठी तयार होते एके, की स्क्वेअर कट मारल्यानंतर कदाचित कॅच येऊ शकते. मात्र तिथे जी गफलत झाली तिथून एकच धाव हवी आता विजयासाठी. फुल टॉस, लॉफ केला, मॅच विनिंग फटका इकडे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केल्यानंतर होते. मॅच मध्ये विजेता राहिला संघ चॅलेंजर बॉयज, राहिली विजेता. हार्ड लक बॅड लक टीम द अनसंग वॉरियर्स. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच आम्ही डिक्लेअर करतोय. या मॅचचा हिरो निलेश कावडे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहतो, ज्यानं 9 चेंडू मध्ये 18 धावा. चांगली इनिंग राहिली निलेशची. वेलकम निलेश, मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस आपण करूया आता. असलमजी सद्गुरू सर आपण पाहिले तर या सोहळ्यासाठी अगदी टॉस साठी या कॅप्टन ज्युदानिया